पाहू शकता हा माठ जुना आहे. असे क्षार आणि असे याचे होल बुजलेले आहेत, त्यामुळे पाणी थंड होत नाही. त्यामुळे याला मी आता एक आयडिया करून घासून घेणार आहे. तर तुम्ही पहा, नक्की ट्राय करून बघा. याला मी आधी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेणार आहे, पूर्ण पाणी टाकून पूर्ण याला भिजून घेणार आहे. अशा प्रकारे मी पूर्ण भिजून घेतलेला माठ पाहू शकता. आपल्याला हा माठ नव्या माठासारखा करायचा आहे, कारण जुना माठ झाला की पाणी थंड होत नाही. त्यामुळे आता मी इकडे एक लिंबू आणि हा खायचा सोडा घेतलेला आहे. आता हे पूर्ण माठाला असं लावून घेते, पूर्ण मध्ये बाहेरून मधून पूर्ण अशा प्रकारे मधून पण लावून घ्यायचा. अशा प्रकारे पूर्ण लावून घेते. आता असं हे खायचा सोडा लावून अशा प्रकारे लावून घेत आहे पूर्ण माठाला. आणि 1 तास असंच ठेवणार आहे पूर्ण लावून. 1 तासानंतर आपण बघू पुढे काय करायचं ते. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. बघू शकता 1 तास झालेला आहे. अशा प्रकारे आता याला मी थोडं पाणी शिकून घेते यावर. नंतर होऊ शकता पाणी शिकून घेते. आता ह्या घासणीने मी हळूहळू असं साफ करून घेते पूर्ण माठाला मधून. अशा प्रकारे जास्त ताराच्या घासणीने घासायचं नाही, नाहीतर माठ गळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण साफ करून घेते. असं घासून हलक्या हाताने घासायचं, जास्त जोर लावून घासायचं नाही. पूर्ण असं घासून घेते मी. पाहू शकता असं पाणी निघालेलं आहे मध्ये. पूर्ण क्षार पाण्यासंगे निघून गेलेले आहेत आता माठाची. त्याला मी पाणी असं टाकून पूर्ण धुवून घेते. किती खडूळ पाणी निघालेलं आहे माठामध्ये. स्वच्छ धुवून घ्यायचा माठाचा. धुवून झालेला आहे माठ. पाहू शकता आधीच्यापेक्षा स्वच्छ झालेला आहे. यामध्ये मी पूर्ण माठ भरून पाणी ठेवणार आहे. पूर्ण माठ भरून घेणार आहे आता मी. पूर्ण माठ भरून घेतलेला आहे पाहू शकता. तर यामध्ये आणखी मी 1 चम्मच खायचा सोडा टाकणार आहे आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे. म्हणजे पूर्ण छिद्र बंद झालेले आहे, काही राहिलेले आणखी पूर्ण खुले होतील. त्यामुळे आणखी 1 चमचा खायचा सोडा आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळायचे. त्याला मी असंच 4-5 तास असंच ठेवणार आहे. नंतर पाणी टाकून मग आपण प्यायचं पाणी मध्ये टाकू शकता. पाहू शकता मी हा माठ नवा केलेला आहे. जुना माठ आहे 2 वर्षापूर्वीचं, तरी पण नव्यासारखा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता यामध्ये मी ही बॉटल ओतून घेणार आहे, फिल्टरची आहे बॉटल, त्यामध्ये मी टाकून घेणार आहे. पाहू शकता पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. स्वच्छ असं पाणी. माठ पण छान पाझरत आहे. अशा प्रकारे खाली पातेलं ठेवलेलं आहे. खूप
पाझरत आहे, पाहू शकताय. सारखं चालू आहे पाणी. अजिबात एक पातेलं देखील भरत नव्हतं अगोदर. आता सारखं हो का पाझरत आहे. आत्ताच्या आत्ताच पाहू शकता तुम्ही, खूप पाझरत आहे. आत्ताच टाकली मी पाणी आणि पाहू शकता तुम्ही किती पाझरत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. त्यावर झाकण ठेवते मी. सकाळपर्यंत हे पाणी थंडगार होते असे फ्रीजमधल्यासारखं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.